खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। विटा येथे नरडाणा सिसोदे महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा समारोप। रासेयोत युवकांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो। प्राध्यापक डॉक्टर निलेश पाटील। राष्ट्रीय सेवा योजना विभाग शिबिरात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमातून युवकांच्या मनावर राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रसेवा, श्रमदान आदी राष्ट्रीय व लोकशाही विचारांच्या प्रबोधनाद्वारे आत्मविश्वास वाढून युवकांचा व्यक्तिमत्व विकास साधला जातो, असं प्रतिपादन रासेयो धुळे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर निलेश पाटील यांनी विटाई येथे केले। दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कैलासवासी भाऊसाहेब एमडी सिसोदे कला वाणिज्य व डॉक्टर उषाताई प्रसादराव तणपुरे विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तक गाव मौजे विटाई तालुका शिंदखेडा येथे 15 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत शाश्वत विकासासाठी युवक या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभात डॉक्टर निलेश पाटील बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्राचार्य डॉक्टर PS गिरासे यांनी भूषवले। कार्यक्रमास ग्रावी शिप्रचे मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सिसोदे, ज्येष्ठ संचालिका संजीवनी सिसोदे, उपाध्यक्ष दादासो सिद्धार्थ सिसोदे, प्राध्यापक डॉक्टर शरद भामरे धुळे, सरपंच लीलाधर खैरनार, उपसरपंच मनीषा संदीप शिरसाट, माधव अहिरे ग्रामपंचायत सदस्य, चिंतामण खैरनार, माजी सरपंच संदीप शिरसाट, माननीय ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दिगंबर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पवार, पोलीस पाटील भास्कर शिरसाट, सदस्य विकासो, हिम्मत पवार सदस्य विकासो, सतीश मालचे सदस्य विकासो, संजय पवार सदस्य विकासो, युवराज मालचे, माजी जेलर PSI अरविंद शिरसाट, जगन्नाथ खैरनार, सखाराम शिरसाट, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा, राजेंद्र शिरसाट, उपप्राचार्य डॉक्टर UG पाटील, उपप्राचार्य डॉक्टर NK पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक ST भामरे, मुख्याध्यापिका शीतल भामरे, श्रीमती जयश्री बोरसे, श्रीमती जयश्री शिरसाट, विठाई ग्रामस्थ प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व शिबिरार्थी आदी उपस्थित होते। शिबिराचे अध्यक्ष व प्राचार्य डॉक्टर PS गिरासे म्हणाले की शिबिरात युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात। त्यामुळे युवकांमध्ये श्रम प्रतिष्ठा, सेवाभाव वाढून समाज व राष्ट्राप्रती कार्य करण्याची प्रेरणा व आत्मविश्वास निर्माण होतो। यावेळी प्राध्यापक डॉक्टर शरद भामरे धुळे यांनी रासेयो उत्तम व्यासपीठ असून विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यक्तिमत्व विकास साधून घ्यावा असं आवाहन केले। तर संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका ताईसो संजीवनी सिसोदे यांनी शिबिरार्थींना प्रामाणिकपणे सेवा केल्याबद्दल अभिनंदन केले, मार्गदर्शन केले। शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार तज्ञांचे विविध विषयांवर बौद्धिक मार्गदर्शन लाभले। तसेच शिबिरात पाणलोट व्यवस्थापन, जल, जमीन व पर्यावरण संवर्धन, परिसर स्वच्छता, बेटी बचाव बेटी पढाव, मतदार जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन, एड्स जाणीव जागृती आदी उपक्रम राबवले गेले। कार्यक्रमाचा प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक दत्तात्रय ढिवरे यांनी केले, तर आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक DS शिरसाट यांनी मानले। मुख्य संपादक यादवराव सावंत। 7 दिवसाचं शिबिरच नाही, या 7 दिवसाच्या शिबिराच्या पलीकडे आव्हानचं शिबिर असेल, प्रेरणा शिबिर असेल, मैत्री शिबिर असेल, राष्ट्रीय एकात्मतेचं शिबिर असेल, याबरोबरच प्रजासत्ताक दिन संचालन निमित्त आयोजित केलं जाणारं शिबिर असेल। या प्रत्येक शिबिरांच्या माध्यमातून तुम्हाला एक नवी संधी NSSच्या माध्यमातून उपलब्ध केली जाते। गेल्या 7 दिवसात तुम्ही 30-35 तासाच्या आसपास गावाच्या विकासासाठी काहीतरी काम केलं असेल आणि त्या कामाच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल एक चांगली अशी जागा निर्माण झाली। आणि मी खऱ्या अर्थाने विटाई ग्रामस्थांचं याच्यासाठी कौतुक करतो की असे बरेच जिल्ह्यातील शिबिरं मी पाहिली की ज्या शिबिरांमध्ये मंचावर 3-4-5 लोकांच्या पलीकडे कोणी दिसत नाही, पण या शिबिरामध्ये मंचावरील मान्यवरांच्या पलीकडे बरेच ग्रामस्थ आपल्या समोर दिसत आहेत आणि हे खऱ्या अर्थाने या शिबिराचं यश मानलं पाहिजे। 98 पासून या परिसराचे जिल्हा परिषद सदस्य आहे, ग्रामीण भागात काम करणारी। त्यामुळे एकच सांगते, गाडगे महाराजांच्या ग्रामगीतेतल्या 2 ओळी सांगते, परमेश्वरे व्यापिले विश्व, विश्वाचा भाग देश, देशाचा पाया ग्राम, ग्रामाचं तीर्थाचे तीर्थस्थान, गावातील जन सर्वेश्वर, गावातील जन परमेश्वर असं समजून मी सेवा करत आलेली आहे। आपलं हे
आपलं हे हिवाळी श्रम संस्कार शिबिर, या शिबिरामध्ये आपल्यासारख्या तज्ञांची भाषणं होत आहेत आणि तुमच्या सारख्यांसमोर मी बोलणं म्हणजे ज्ञानेश्वरासमोर ज्ञानेश्वरी वाचल्यासारखं होईल, म्हणून मी माझ्या साध्या सोप्या भाषेत एवढंच सांगते. काय झालं, एका बस कंडक्टर ड्रायव्हरचा निमरोप समारंभ असतो, त्याच्या सेवा आणि तो काही वक्ता नसतो, त्याचा समारोप असतो, त्याला भाषण करायला सांगतात, तुझ्या सत्काराला तुझ्या निरोप समारंभाला उत्तर दे. मोठमोठे वक्ते भाषण करतात, कारण भाषणाला मोठमोठेच लोक बोलवतात, त्यांना बोलवायचं असतं. हा साधा आयुष्य त्याचं ड्रायव्हिंग करण्यात गेलेलं असतं. सगळे आग्रह करतात तू काहीतरी भाषण कर. तो उभा राहतो, तो म्हणतो मेरे चालक सेवा काल की एक ही कमाई, मेरे ये जिंदगी की एक ही कमाई, मेरे सेवा काल में एक ही जान नहीं गमाई, मैंने मेरे सेवा काल में एक ही जान नहीं गमाई. तर त्याच्या ड्रायव्हरचं काम काय, त्याचं कर्तव्य काय होतं, त्याने उत्तम सेवा करणं. त्यामुळे मुलांना लक्षात घ्या, पुन्हा एकदा वाक्य बोलते मी, त्या ड्रायव्हरचं समारोपाचं भाषण, मेरे सेवा काल की एक ही कमाई, मैंने जिंदगी में एक भी जान नहीं गमाई. हे त्याचा धन्यवाद. तसं मी माझं भाषण थोडक्यात करते, त्याच वाक्याचा आधार घेऊन अशा माझ्या विद्यार्थ्यांसाठी सांगते. माझ्या ह्या NSSच्या विद्यार्थ्यांनी जे काम केलं, त्या NSS के विद्यार्थ्यांसाठी, मेरे विद्यार्थी उनकी एक ही कमाई है शिविर में, सेवा काल की एक ही संधि इन्होंने नहीं कमाई. त्यांचे मी स्वागत करते आणि सगळ्यांना मी नमस्कार करते. आम्ही इथे 7 दिवस थांबलो होतो, तर आम्हाला इथे खूप वेगळे अनुभव आले. आम्ही घरी काहीच काम करायचो नाही. खरं सांगते, इथे बसलेले जेवढे पण आहेत सगळे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आई सगळं हातात आयतं द्यायची, पण इथे येऊन आम्हाला समजलं की म्हणजे काम कसं करावं लागतं ते. आणि ते सर्व झाल्यानंतर गावकऱ्यांनी पण आम्हाला खूप प्रतिसाद दिला. आमचे जे सिनियर्स होते त्यांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला. आणि नंतर दुपारच्या जेवण आणि आम्हाला येण्या जाण्याची जी होती, म्हणजे थोडंसं झालं होतं प्रॉब्लेम, पण मग ते पण आमच्या शिक्षकांनी आम्हाला म्हणजे व्यवस्थित सगळं करून दिली. सगळी आमची येण्या जाण्याची व्यवस्थापन केली, त्याबद्दल पण मी त्यांचे धन्यवाद करते. आणि नंतर जे दुपारी जे यायचे इथे सांगायला आम्हाला सपोर्ट करायला, त्यांनी सांगितलं की जे पेशंट्स असतात एड्सचे, HIV हे सगळे जे पेशंट्स असतात, आपण त्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे आणि हे सगळे आजार कशामुळे होतात आणि ते सगळे आजारांवर आपण त्या पेशंटसोबत कसं वागायला पाहिजे, ते सगळे त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे शिकण्यासारखं तर तसं खूप काही होतं, शब्द कमी पडतील असं होतं, पण सगळंच खूप छान होतं. एवढं बोलून पहिला दिवस आलो आम्ही, तर सर्वात पहिले आम्ही प्रभात फेरीमध्ये आम्ही सहभागी झालो. प्रभात फेरी 7 किंवा 8, 7:30ला संपली. मग ती संपल्यानंतर आम्ही आंघोळ केलं. आंघोळ केल्यानंतर मग आंघोळ केली. मग साफसफाई केली. सर्वात पहिले आमच्या तर साफसफाई करायचं, रूम वगैरे साफसफाई करायचं. मग लगेच नाश्ता आला. मला नाश्ता करून आम्ही लांग्यात बसलो. योजनेमध्येच त्या नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. राष्ट्र निर्माण कार्य उभं करायचं असेल, राष्ट्राला प्रगती साधायची असेल, तर आपल्याला फक्त शिक्षणाने समृद्ध झालेला युवकच परिपूर्ण कामात येईल अशी आशा न ठेवता, त्याच्यात ग्रामीण भाग, शहरी भाग आणि समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्यांची जाणीव त्याला व्हावी, म्हणून श्रमदान हा पहिला संस्कार सकाळच्या सत्रात केला जातो आणि भौतिक श्रमसंस्कार, भौतिक त्यांच्यावरती संस्कार हे दुपारच्या सत्रात केलं जातं. आणि तिसरा भाग असतो की काही मुलं मुली घरापासून कधीच बाहेर पडलेले नसतात,
त्यांना एकत्र राहण्याचा समूह संस्काराची सवय. या सगळ्या प्रक्रियातून व्यक्तिमत्व विकास साधला जाणं हा NSSचा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापनेमागचा मानव संसाधन मंत्रालयाचा हेतू आहे. मला या शिबिराबद्दल बोलायचं म्हटलं तर या शिबिराचं उद्घाटन एवढ्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या गावचे स्वातंत्र्य सैनिक कुटुंबातील आदरणीय माजी तहसीलदार सुरेशजी खैरनार यांच्या हस्ते या शिबिराचं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन झालं. आणि बघता बघता मला अजूनही वाटतं की कालच उद्घाटन झालं, समारोह आज कसा होतो. या 7 दिवसामध्ये मला आवर्जून सांगता येईल जिल्हा समन्वयक आणि त्यांच्यासोबत आलेले भांबरे सर, मला वाटतं मी कौतुक करून घेत नाही, 7च्या 7 अर्धा तास कमी वेळ सांगितला, कमीत कमी 3 तास पण घालवले जास्तीत जास्त. पण असो, ग्रामस्थांची आणि आमची नाड जोडली पाहिजे, कारण ही जबाबदारी विद्यापीठाने आमच्यावर की 3 वर्षात या गावाशी आमचं नातं जोडलं पाहिजे. त्यासाठी आमच्या मुलांनी आणि आम्ही प्रामाणिकपणे आमचा सेवा दिली. आणि तो उपक्रम सकाळ केव्हा झाली आणि सायंकाळ केव्हा झाली, मी सकाळी 7:30 आलो, 10च्या दरम्यानही आलो, दुपारी 3च्या दरम्यानही आलो, 5च्या दरम्यानही आलो आणि रात्री 11 वाजेपर्यंत पण आलो. या सगळ्या टप्प्यात मला कौतुक करता येईल की आमचे विद्यार्थी त्या काळामध्ये त्याच कामात व्यस्त होते जे काम आपण त्यांना श्रमदान, स्वच्छता, बौद्धिक आचरण, स्वयंपाक वाढणे, एकत्र जेवण करणे आणि सगळ्यात जास्त चांगली गोष्ट जर मला कुठली आवडली तर या मुला मुलींचे गावकऱ्यांशी जोडलेलं नातं. आई वडिलांप्रमाणे ती मुलं त्यांची काळजी घेत होते. 2 दिवसापासून मी सारखा दुपारी रात्री 12 वाजेपर्यंत थांबतोय. तर मला लक्षात आलं ताई साहेब आवडते, काही आमचे सहकारी पण होते, उपप्राचार्य होते किंवा प्राध्यापक आणि इथले संयोजक पण होते. खरं त्या शिबिराचा हेतूच मूळ आहे विद्यापीठाने असं दिलेला आहे की ग्रामीण विभागाची संस्कृती या मुलांना कळावी आणि त्यांना कष्ट काय असतं हेही कळावं आणि समाजातील तळागाळातला माणूस आपलं पोट भरताना प्रामाणिकपणे कसं जगतोय याचं त्यांना दर्शन व्हावं. त्याला विठोबा दर्शन म्हणतो मी. चांगली माणसं हेच परमेश्वराचे प्रतीक असतात आणि ते आपल्या गावामध्ये आहेत. आणि भाग्य असं आहे की आपल्या गावामध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.